नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे मे महिन्याच्या शनिवारी व रविवारी भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. परंतु राहुरीकडून जात असताना शनिशिंगणापूरच्या प्रवेशद्वारावरती प्रत्येक वाहनांकडून 20 रुपयाची ग्रामपंचायत पावती घेत असते. हे खाजगी व्यावसायिक करत असल्याने या ठिकाणी भाविकांची लूट होताना पाहायला मिळत आहे. जरी शनी महाराजांच्या मंदिर देवस्थानाने पार्किंगसाठी रुपया न घेता त्यांनी सोय केलेली आहे, परंतु रस्त्यावरती गाड्या अडवून त्यांना पावतीचे नाव सांगून तुम्हाला इथलीच पावती दिली होती म्हणजे खाजगी पार्किंगची अशी बतावणी करून आपली खाजगी वाहने ही दुकानाच्या आवारात लावून घेतल्यानंतर 100 रुपयाला एक नारळ व शनी महाराजांसाठी लागणारे रोहिरीची 7 पाने, 1 इंच बाय 4 इंचाचा काडा, खापर व 2 अगरबत्ती असे 100 रुपये भाविकांना घेऊन त्यांची लूट करताना पाहायला मिळते. केरळ व कर्नाटकमधून आलेले हिंदी भाषिक यांना तर शनी महाराजांचा तुमच्यावरती कोप होऊ नये म्हणून यासाठी तुम्ही हे घ्या किंवा ही शांती करा, ती शांती करा असे भय घातले जाते व त्यांच्याकडून अव्वाच्या 1.25 रुपये घेऊन भाविकांची लूट होताना पाहायला मिळत आहे. तरी ग्रामपंचायतीने व शनी महाराज देवस्थानचे विश्वस्तांनी बाहेरून येणाऱ्या भाविकांची लूट थांबावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच शनी महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी देवस्थानांनी सुंदर असे भुयारी मार्ग व कोरीव काम मन प्रसन्न करणारे पाहायला मिळाले. तसेच कितीही भाविक आले तरी सुद्धा या ठिकाणी गर्दी वा चेंगराचेंगरी होत नसल्याचे पाहावयास मिळाले. संपूर्ण देवस्थान तसेच विश्वस्त मंडळ खूप चांगल्या पद्धतीने भाविकांना सेवा पुरवताना दिसतात. परंतु खाजगी व्यावसायिक जी भाविकांची लूटमार करण्याची व्यवस्था आहे तिला आढावा असावा व भाविकांची लूट या प्रकरणी शनिशिंगणापूर ग्रामस्थ व विश्वस्तांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. हा ताई, कुठून आलात तुम्ही? मी पुण्यातून आलो. हा, आता आता महाराजांच्या इथं ही जी अंडरग्राऊंड व्यवस्था केलेली आहे, खूप छान झाली, खूप छान व्यवस्था केली. हा खूप छान व्यवस्था केली. गर्दी नाही, काय नाही. हा दर्शन खूप छान भेटलं. ताई, तुमची किती वेळेस तुम्ही आलेले इथं? मी दोनदा आलेली. दोनदा आलेले. पहिल्यांदा असं होतं का काही? नव्हतं, पहिल्यांदा असं काहीच नव्हतं. हा फक्त शनी महाराजांचं खाली आलं की लगेच दर्शन व्हायचं. हा म्हणजे आता वेगळं झालेलं आहे. आता चांगलं आहे ना? हो, आता चांगलं. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, शनिशिंगणापूर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.